तर या हॉटेलमध्ये आपला लंच ब्रेक झालेला आहे. मस्तपैकी सुरमई थाली गरमागरम, खूप छान जेवण होतं. आजचा दिवस खाण्याच्या बाबतीत मात्र लकी ठरला. सकाळी ब्रेकफास्ट पण आपल्याला चांगला मिळाला आणि आता लंचसुद्धा. आणि आय एम शुअर मालवणला सुद्धा डिनर छान मिळेल. पण मालवणला हॉटेल चांगले आहेत. चला पुढच्या प्रवासाला लागूया. हे होतं सनसेट कॅफे अँड फास्ट फूड. जेवणासाठी आणि ब्रेकफास्टसाठी दोन्हीसाठी खूप चांगली जागा आहे. त्या हॉटेलच्या ज्या ओनर होत्या ना, बोलता बोलता त्याने सांगितलं की त्या आपण मुंबईच्याच आहेत, दादरच्या. आणि त्यांनी समोर आणि बाजूला प्रॉपर्टी घेतली आहे. त्यांच्या हॉटेलच्या बाजूला ते आता होमस्टे सारखं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं. म्हणजे ते राहण्याची व्यवस्था होणार आहे फ्युचरमध्ये. आणि समोरच्या बाजूला जी जागा घेतली तिथेही काहीतरी डेव्हलप करण्याचा त्यांचा विचार आहे. म्हणजे मुंबईला राहणारी मंडळी इथे येऊन स्थायिक होते आणि आपला व्यवसाय करते, आणि ती पण मराठी माणसं. वा, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. मुंबईची लाईफ सोडून गावच्या ठिकाणी येणं आणि व्यवसाय करणं सगळ्यांनाच हे पॉसिबल नाही होणार. आपण 3 वाजता लंच ब्रेक घेतला होता आणि आता 3:30 झाले. जवळजवळ अर्धा तास आपला गेला इकडे. तर थोडंसं आपल्याला पळावं लागेल. आणि हे आहे गाव कुवेशी. मिठगव्हाणे हे जंक्शन आहे. समोर बोर्ड आहे, देवगड फोर्ट 40 किलोमीटर, देवगड किल्ला, कुणकेश्वर 42, राईटला राजापूर सरळ, हातिवले 33. आपल्याला राईटने जायचं होतं. मिठगव्हाणे. ओके, म्हणजे आपल्याला इथे लेफ्ट घ्यायचं. मिठगव्हाणे. आपण मेन रोडला का नाही जात आहे, कारण बेसिकली आपली ही जी सिरीज आहे ना, ती किनारपट्टीची सिरीज आहे. त्यामुळे आपल्याला जेवढा कोस्टल रोड आपल्याला घेता येईल ना, तेवढे जास्तीत जास्त रोड आपण कोस्टल रोडच घेतोय. मेन हायवे जो आहे तो नाही घेत आहे. आणखी एक छोटासा ब्रिज आला आहे. हे आहे अणसूर. लेफ्टला अणसूर. विजयदुर्ग 21 किलोमीटर आणि पुढे देवगड. हा आपण रस्ता पूर्ण समुद्र किनाऱ्याजवळून चाललेला आहे. आणखी एक ब्रिज आलेला आहे. हा नवीनच ब्रिज चाललाय.
जवळजवळ सगळ्याच ब्रिजच्या या बाजूला जे दृश्य दिसतं ना ते थोडंफार सिमिलरच असतं. असं मध्येच बेट तयार झालेलं असतं, पाणी वाहत असतं. आणि ही पण नदी बघा, संथ वाहते पण खूप खोल आहे. पाणी सुद्धा एकदम क्लीन आहे. ही बेसिकली खाडी आहे. या बाजूला थोडंसं असं बघा बीच तयार झालेलं आहे वाळूचं, आणि मधून ही अशी खाडी आहे. हे आहे शिरसेवाडी. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय का? बहुतेक तरी आपलं सिंधुदुर्गामध्ये आलेलो आहोत. मागे बांदिवडे पण गेलो, म्हणजे बहुतेक आपण सिंधुदुर्गामध्ये आहोत. आणखी एक जंक्शन आलेलं आहे. राईटला सागवे 3 किलोमीटर, राजापूर 25 किलोमीटर, विजयदुर्ग 24 किलोमीटर आणि देवगड 22 किलोमीटर. हे आहे कात्रा देवी. राईटला जायचं आपल्याला. राजापूर डेपोची एसटी आहे. विजयदुर्ग 21 किलोमीटर, देवगड 24 किलोमीटर आहे. आणखी एक जंक्शन आलेलं आहे, उजवीकडे जायचं आहे. पुढे लेफ्ट जातोय. जामसंडे 12, देवगड 17, कुणकेश्वर 25 डावीकडे, आणि सरळ पुढे विजयदुर्ग. हे आहे पडेल.
पडेल तसं प्रसिद्ध गाव आहे आणि एकही चहाचं दुकान नव्हतं तिकडे. पडेलला एक ब्रेक घ्यायचा विचार चाललेला, पण तिकडे चहाचं एकही दुकान दिसलं नाही मला. आपण डायरेक्ट देवगडलाच ब्रेक घेऊ. रस्ता थोडा खराब आहे. आतापर्यंत रस्ता कसला होता, वा वा मस्त, म्हणजे स्वर्गसुख होतं, स्वर्गसुख. हा आता इथून पुन्हा तेच स्वर्गसुख चालू झालं. वा वा मस्त. समोर चालले विजयदुर्गची एसटी. हे कोकणचं खरं वैभव. हे पारंपरिक जुनं मंदिर आहे. काका कोणतं मंदिर आहे? पावणाई देवी. फार जुनं मंदिर आहे. सुंदर आहे देवाचं मंदिर. हे गावाचं नाव काय? वाडा, सिंधुदुर्ग. अच्छा हा बर. चला मी मुंबईहून. चला खाली मोंड. देवगड 90 किलोमीटर राहिलं फक्त आणि जामसंडे 5 किलोमीटर दाखवत आहे. मला वाटतं आणखी एक खाली ब्रिज बहुतेक आपल्याला मिळणार आहे, खाडीवरचा ब्रिज. सुंदर ब्रिज आहे. हवा थोडीशी कमी वाटते आता, तर बघूया आपण. आणि आता देवगड तर फक्त 9 किलोमीटरवर आहे, त्यामुळे आपण वेळेत आहोत तसं. मला नेहमी प्रश्न पडतो पावसाळ्यामध्ये यांना कसं भीती वाटत नाही किंवा काय, म्हणजे कळत असतील. म्हणजे आपण जेवढे ब्रिज बघितले ना, तिकडचा खाडीचा परिसर हा ऑलमोस्ट सिमिलरच आहे. खाली तिकडे कोणतं तरी मंदिर आहे. सनलाईट डायरेक्ट येते त्यामुळे तुम्हाला कदाचित प्रॉपरली दिसत असेल ते.